श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे ती आज माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी आलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी सदाशिवनगर या जे आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की सध्या पालखी जी आहे ती रिंगण स्थळी जे आहे ती दाखल होताना जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा जो रिंगण सोहळा आहे हा सोहळा पाहण्यासाठी वारकरी जे आहेत मोठ्या संख्येने देखील या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतंय। पंढरपूरच्या आषाढी वारीतील रिंगण सोहळा हा एक वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिपूर्ण विधी आहे। या सोहळ्याचे डोळ्याचे पारणे फेडणारा आणि भक्तिरसात नाव निघणारा अनुभव जो असतो तर हा रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आपण सध्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी टॉप व्ह्यूच्या अँगलमधून ही जी दृश्य आहेत ते त्यांच्यासाठी आपण दाखवतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की थोड्याच वेळामध्ये हा जो रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा दाखल होतोय। या ठिकाणी आपण बघतोय की पालखी जी आहे पालखी देखील या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जी आहे ती दाखल होते थोड्याच वेळामध्ये। आणि जो रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा हा जो या ठिकाणी सुरू होईल। या ठिकाणी आपण जे पाहतो यामध्ये रिंगण सोहळा जो आहे या रिंगण सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरीचा जो जयघोष आहे तो वारकऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। या ठिकाणी जो ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा आहे यामध्ये जो मुख्य आकर्षण असतं ते अश्वांचं असतं। या अश्वांवर स्वतः ज्ञानेश्वर महाराज विराजमान असतात अशी श्रद्धा जी आहे ती वारकऱ्यांची असते। रिंगण करताना विविध दिंड्यांचे वारकरी एका मोठ्या वर्तुळात उभे राहतात आणि मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी जागा मोकळी सोडली जाते। वारकरी ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी या अखंड गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करत असतात। याचवेळी अश्वरिंगणाच्या मध्यभागामधून धावतात आणि त्याच्या मागे काही वारकरी धावतात। हा सोहळा पाहताना भक्ती आणि उत्साहाचे एक अद्भुत वातावरण जे निर्माण होते ते वातावरण आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये आपण पाहू शकतो की या रिंगण सोहळ्याचं महत्त्व म्हटलं तर भक्तीची पराकाष्ठा। रिंगण हा वारकऱ्यांचा भक्तीचा आणि उत्साहाचा आणि एकजुटीचा आविष्कार आहे असं समजलं जातं आणि ऊर्जा आणि उत्साह सलग पायी चालत असलेल्या वारकऱ्यांसाठी हे रिंगण एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह देते। खेळकळ वृत्तीने परमार्थ करण्याची ही एक अनोखी पद्धत आहे। पारंपरिक महत्त्व जर म्हटलं या रिंगण सोहळ्याचं तर वारीतील ही एक जुनी आणि पवित्र अशी परंपरा आहे जी हजारो वर्षापासून चालत आली आहे। सामाजिक ऐक्य या सोहळ्याला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विठ्ठलाचे नामस्मरण करतात ज्यामुळे याचा जो आहे तो सामाजिक एकोपा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या रिंगण सोहळ्यामध्ये सध्या वारकरी जे आहेत ते आपल्याला धावतानाचे चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सध्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास जे आहे ही दृश्य जे आहेत ते आपण पाहू शकतो की रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरुवात झालेला आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। दिंडी चालले पंढरीच्या वाटे दिंडी चालली वारीची परंपरा पाऊले बोलली रिंगणात अश्वधावे वेगे भक्तांचे चित्त विठ्ठल संगे। अशा प्रकारच्या अभंगामध्ये विठ्ठला भक्त जे आहेत ते तल्लीन होऊन जे आहेत ते या रिंगण सोहळ्यावेळी जे आहेत ते दाखल झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी आज जो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये हा जो मुक्काम असणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील यावेळी मोठासा बंदोबस्त या पालखी सोहळ्यावेळी ठेवल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। या पाहू शकतो की आपण वारकरी जे आहेत ते रिंगण सोहळ्यामध्ये सध्या धावा करत आहेत। खांद्यावरती पताका घेऊन हातामध्ये विणा घेऊन महिला ज्या आहेत त्या तुळशी वृंदावन घेऊन डोक्यावरती सध्या या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेला पाहायला मिळतात। अनेक दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्या देखील या ठिकाणी या रिंगण सोहळ्यासाठी दाखल होत आहेत। हा जो रिंगण सोहळा आहे तो माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी जो होत आहे। अश्वधावे हरी नाम ओठी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष अश्वधावे हरी नाम ओठी रिंगणाचा सोहळा आनंदमय भक्तीचा सागर झाला एकत्र। अशा ठिकाणी हे जे रिंगण सोहळा आहे तो सोहळा जो आहे तो या ठिकाणी नेत्रदीपक दृश्य जे आहेत ते आपण
या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी वारकऱ्यांच्या खांद्यावरती देखील पताका पाहायला मिळतात। या पताका पाहिल्यानंतर एक आपल्याला अभंग सुचतोय, तो म्हणजे पताका डोलती वारकरी चालती, भगव्या पताका डोलती नभी, वारकरी चालते विठ्ठल ध्यानी, रिंगणात एकवटली शक्ती, पंढरीच्या वारीची हीच भक्ती। या ज्या अभंग आहे त्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे सध्या वारकरी जे आहेत त्या या रिंगण सोहळ्यावरती आपले पताका जे आहे भगवा ते खांद्यावर घेऊन या रिंगण सोहळ्यामध्ये जे आहेत ते या रिंगण सोहळ्यामध्ये सामील झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जे वारकरी आहेत ते या रिंगण सोहळ्यावेळी जे आहेत ते आपल्याला उपस्थित असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोलापूर जिल्ह्यातील जे आहेत ते हे ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या जे आहे ते पहिले रिंगण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, सदाशिवनगर, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।